सर्वात जुना पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेसची अवस्था आता दिवसागणिक बिकट होत चालल्याचं दिसतंय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुणे जिल्ह्यामध्ये दारुण पराभव झालाय। 3 विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागल्यानंतर आता काँग्रेस फक्त नावापुरतीच उरल्याचं दिसतंय। पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। पुणे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार आणि खासदार आता राहिला नाहीये। हे पहिल्यांदाच घडतंय। 2 वर्षापूर्वी पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यातील दणदणीत विजय आणि 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात मिळालेल्या यशामुळे नवी संजीवनी मिळण्याच्या अपेक्षा असलेल्या काँग्रेसला विधानसभेच्या निवडणुकीत मात्र पुण्यातील 3ही जागा राखणं शक्य झालेलं नाहीये। त्यामुळे काँग्रेसवर ओढावलेल्या या परिस्थितीचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील बसण्याची शक्यता आहे। पुणे शहरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये एकही खासदार नाही, एकही आमदार नाही अशी काँग्रेसची अवस्था आहे। आणि कसं असतं की कुठल्याही पक्षाची अवस्था जी काय होते ती अशी एका दिवसात, 2 वर्षात, 4 वर्षात होत नसते। काँग्रेसची जेव्हापासून कलमाडींचा अस्त झाला राजकारणामधला तेव्हापासून काँग्रेसला नेतृत्वच राहिलेलं नाही आहे। एकमुखी नेतृत्व की जे नेतृत्व सांगेल ते करायचं असं नेतृत्व राहिलं नाही। परिणामी संघटना विस्कळीत झाली। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शहरातील शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा तसंच जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर या मतदारसंघांच्या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या। 21 जागांपैकी 5 जागा काँग्रेस लढवत असल्यानं त्यापैकी 3 जागांवर काँग्रेसचे आमदार असल्यानं त्या जागा राखण्याचं आव्हान काँग्रेसच्या पुढे होतं। तर शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यासाठी चांगली स्थिती होती। मात्र शहरातील 3 आणि ग्रामीण भागातील 2 अशा 5ही जागा काँग्रेस उमेदवारांना जिंकता न आल्यानं शहर आणि जिल्ह्यातून काँग्रेस अक्षरशः हद्दपार झाली आहे। परिणामी या जिल्ह्यात काँग्रेसचं अस्तित्वच संपुष्टात आलंय की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, दुफळी यापूर्वी सातत्यानं पुढे आलेली आहे आणि त्याचाच फटका काँग्रेसला बसल्यानं यावर आता काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात। पुण्यातली जी शहरातली जी काँग्रेसची संघटना ती अत्यंत वीक आहे आणि मी म्हटलं तसं ते प्रोसेस असते ती गेल्या 8, 10, 15 वर्षापासून ती वीक होत गेलेली आहे आणि जिल्ह्यात तर त्याहून भीषण अवस्था आहे। त्यामुळं मुळामध्ये संघटना नसल्यामुळं, नेतृत्व नसल्यामुळं आणि एक असं काही धोरण नसल्यामुळं काँग्रेसची ही अवस्था आहे। पुढची 5 वर्ष तरी काँग्रेसला तशी काही उभारी मिळेल अशी काही चित्र मला दिसत नाही। एकेकाळी पुणे शहरावर काँग्रेसचं एकहाती वर्चस्व होतं। सुरेश कलमाडी यांच्या राजकारणाचा अस्त झाल्यानंतर काँग्रेस टळमळीत झाली आणि पुणे शहराला भक्कम नेतृत्वच तेव्हापासून मिळालं नाही। आता यात आगामी काळात काही सुधारणा होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।